आम्ही नेचर सेंटर इथे समर कॅम्प साठी आलेलो आहे. इथे खूप काही ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की ट्री प्लांटिंग, गो सेवा, त्यानंतर आपली ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ट्रेकिंग, अशा खूप काही ऍक्टिव्हिटीज आहेत. त्यानंतर बुक्सही आहेत वाचायला, इन्स्ट्रुमेंट्स आहेत आणि आपल्याला खेळण्यासाठी खूप काही वस्तू आहेत. स्पेशली म्हणजे इथं मड थेरपी, आपली हिब्बात थेरपी, अशा थेरपीज आहेत. ते करण्यासाठी ते करायला खूप मजा येते. इथं योगा सुद्धा घेतात, जसे की योगासन. आणि इथं खूप मजा येते. इथं फार्मिंग सुद्धा करतो. इथं असे पेट्सचे सेवा करतो, म्हणजे जसे की त्यांना खायला घालणं ते. आणि इथे ट्री प्लांट करायची एक वेगळीच टेक्निक आहे, की आपण जे हे ट्री प्लांट करतो ते जास्त लवकर आणि चांगल्या ह्यानं वाढण्यासाठी ही टेक्निक वापरली जाते, की एक असा मातीचा ढीग केला जातो आणि मध्ये त्याच्या एक बादली असते, ती वरून खालून उघडी असते आणि त्याच्यामध्ये झाड लावायचं आणि कडेला एक बॉटल, आणि ती बॉटल खालून होल पाडून त्यातनं पाईप हे करायची, मुळापर्यंत न्यायची झाडाच्या, आणि परत मातीतून त्याला मुजवून आपण वरून पाणी घालू शकतो. ते डायरेक्ट झाडाच्या मुळापर्यंत जातं आणि झाड चांगलं आणि लवकर वाढतं. इथं एक गार्डन सुद्धा बांधलेलं आहे. गार्डन बांधले जेणेकरून आपल्याला असं चांगलं वाटावं. त्यामुळे इथं एक गार्डन हे केलेलं आहे. आणि आपण इथं वेगळा झोपलेला असतो, जसं की मम्मी बरोबर झोपत नाही. मम्मी त्यांना वेगळी खोली असते, आम्हाला वेगळी खोली असते. आम्हाला मित्रांबरोबर राहायला खूप मजा आली. इथं ते गेम्स, इन्स्ट्रुमेंट्स, ऍक्टिव्हिटी, ड्रॉइंग, पेंटिंग ते सगळं घेतात. आणि इथे खूप डिसिप्लिन मध्ये राहावं लागतं. जसं की आता सकाळी 5ला उठून आवरून 7 ते 7 योगा करायचं, लवकर ब्रेकफास्ट आणि लंच 12ला करायचं, एकदम डिसिप्लिन मध्ये करायचं. टाइमचं खूप पालन होतं इथे या नेचर कॅम्प मध्ये. आणि इथं मुलांचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं त्याच्यावर खूप लक्ष दिलं जातं. इथलं जेवण खूप असं हे असतं, जसं की सगळ्यातून विटॅमिन्स ते असे मिळतात. असे म्हणजे भाकरी, चपाती, सात्विक जेवण आहे. आणि इथे खूप मजा येते आहे. मम्मी त्यांना घरात वेळ द्यायला येत नाही, म्हटलं इथं सगळ्यांना वेळ द्यायला येतो. मित्रांना, मम्मी पप्पा त्यांना. घरात कसं सकाळी शाळेला जायचं, ट्युशन, शाळेतनं आल्यावर ट्युशनला जायचं, मग खेळायचं. मम्मीला वेळ द्यायला येत नाही. मम्मीचं काम असतं भांडी घासणे, धुणं धुणे, ते नसतं, म्हटलं वेळ द्यायला येतो. इथं मेन गोष्ट म्हणजे टीव्ही, मोबाईल नाही आहेत, त्यांच्याशिवाय राहायचं आहे ते. आणि टीव्ही, मोबाईल नसले तरी एवढी सारी ऍक्टिव्हिटीज आहेत की केव्हा वेळ जातो समजतच नाही. आणि इथं मंगलताईने आणि इथं ज्योतिताईने आम्हाला खूप छान गाईड केलेलं आहे. खूप छान आमचे टास्क घेतलेले आहे, मस्त केले आहे. इथं वनभोजनलाही आम्ही गेलो होतो आणि ट्रेकिंगला गेलो होतो. त्यानंतर आम्ही सांगितलं तसं इथं खूप प्रकारच्या बाज पण आहेत, त्यांना आपलं आरोग्य चांगलं राहतं. इथे खूप सारे झाड पण आहेत, जसे की वेगवेगळे लिंबूचे झाड, चिंचाचे झाड, वेगवेगळे असे पळसाचे झाड आहेत. आणि इथं खेळण्यासाठी पण एक मोठी जागा पण आहे. आम्ही खूप मजा केली. इथं नेचर कुटुंब आहे. धन्यवाद. एक्टिविटी हम लोग करते हैं अपने बच्चों के साथ मिलके, जैसे कैनवास पेंटिंग हुआ, स्टोन पेंटिंग हुआ, पेड़ लगाना हुआ, और ट्रेकिंग गए थे, और वनभोजन, ये सब मुझे बहुत पसंद है. बेसिकली बाहर का सब चीज़ें वो सब मुझे बहुत पसंद, और मेरे बेटे को भी बहुत पसंद है. और हम लोग, मुझे भी टाइम मिला अपने बेटे के साथ टाइम स्पेंड करने के लिए, और उसने नई नई चीज़ें सीखें, मैंने भी नई नई चीज़ें सीखी. हम दोनों थाने से हैं, बेसिकली उड़ीसा से.
और हम दीदी को बहुत पहले से जानते हैं, तो ये तो एक होम ही है, सेकंड होम। हम लोग गणेश पूजा में आए थे, यहाँ पे रुके थे 10 दिन। तो दीदी तभी बोले थे कि समर कैंप जरूर बेटे को लेके आना। आजकल के बेटे थोड़ा पता है, मोबाइल, टीवी ये सब, तो हमारा मेन एम था कि यहाँ पे आए और यहाँ पे जो भी एक्टिविटी है दीदी करवाती है, 5 दिन विदाउट एनी मोबाइल, एनी टीवी, दोस्तों के साथ खेलना, जो भी एक्टिविटीज़ में पार्ट लेना, तो हमारा मेन एम था। तो हम लोग बिना सोचे ही दीदी को 1 साल पहले ही बोले थे कि हम लोग ज़रूर आएंगे। तो जब दीदी बोली कि समर कैंप है, तो हम लोग यहाँ पे फिर से कोल्हापुर, ठाणे टू कोल्हापुर, तो ये तो सेकंड होम ही था। हम लोग तो फील फ्री होम ही यहाँ पे करते हैं। तो बट समर कैंप कभी किए नहीं थे, तो इट्स ए बिग सरप्राइज फॉर अस। हम लोग जब आए, मुझे भी आइडिया नहीं था समर कैंप कैसे होता है, तो किड को लेके आया मेरे बेटे को, ये 2nd स्टैंडर्ड में है। हम लोग पहला दिन, दीदी तो ऐसे भी थोड़ा स्ट्रिक्ट ही है डिसिप्लिन वाइज, बट स्ट्रिक्ट मतलब इट्स ऑल अबाउट रूल्स टू लिव ए लाइफ, गुड लाइफ। यहाँ का मेन चीज़ 5 दिन का तो आप भूल जाइए क्या करना है, बट यहाँ पे जो एनवायरनमेंट है वो बहुत ओपन एनवायरनमेंट है। हर कोई जैसे कोई अपना ही लोग, किसी से भी बोलो स्माइलिंग फेस, और एक जैसे अपना घर का दादा दादी चाचा चाची वैसे ही हैं, भैया भाभी वैसे ही, आपको तो कुछ लगेगा ही नहीं। और बच्चे लोग के लिए इतना ओपन स्पेस है, इतनी हवा है, वो मेन चीज़ है। और गाय है, गार्डन है, वो सबसे बड़ी चीज़ है जहाँ पे उन लोग थोड़ा कुछ नेचर से हम बाइंड करेंगे। फॉरगेट अबाउट एक्टिविटीज, देयर आर सो मेनी एक्टिविटीज थ्रू आउट 5 days एंड इट इज़ बाउंड टू सम रूल्स। और सेकेंड चीज़ है कि ये मेरा बेटा कभी सोया नहीं अकेले, तो कैंप का पहला रूल था कि ही हैज़ टू स्लीप अलोन विद देयर फ्रेंड्स। उसने भी किया हो, बहुत बड़ी बात है। और 5 बजे उठना, ये सोता ही है, उठता ही है 9 बजे छुट्टी के दिन में, बट यहाँ पे ऑटोमेटिक वो 5 बजे उठता है, नहाता है खुद। इट्स बिग सरप्राइज फॉर अस। और योगा करता है थ्रू आउट द डे फ्रॉम मॉर्निंग 5 to 9 PM। वो अपने दोस्तों के साथ रहता है, हमारे पास आता भी नहीं है कि मेरा ऐसा हुआ ऐसा हुआ, नो कंप्लेन। दैट इज़ ए क्या बोल सकते हैं, यही तो चाहिए हमारे बेटे बेटी के लिए, इंडिपेंडेंट। दे कैन डू देयर वर्क ऑन देयर ओन विथ रूल्स एंड फिर खेलना बाहर, फिर खाना जो है वो सबसे प्लस पॉइंट है। यहाँ का जो खाना है पूरा वेज सात्विक खाना है, फ्रूट्स, फिर कोकोनट वाटर, फिर वेजिटेबल्स, फुल ऑफ वेजिटेबल्स, ग्रेन्स, जो बोल सकते हैं हम लोग एक फुल, मतलब जो चाहिए बॉडी को, ओके, विदाउट लेस ऑयल, ओके, लेस ऑयल। तो खाना प्लस पॉइंट है, वो मेरे बेटे को बहुत पसंद है खाना। और सबसे और एक सेकंड पॉइंट है उनके दोस्त, वो उनके साथ पूरा खेलता रहता था। एक्टिविटी वो बहुत ज़रूरी है। फिर एक जगह पे शांति से बैठना वो बहुत ज़रूरी है, जो इसने किया अभी, जो पेंटिंग हो, बहुत सारा प्लांटिंग हो, और वाटर के बारे में समझना, क्योंकि कैसे हम लोग वाटर बचाएं, पानी, फिर हम लोग पेड़ कैसे लगाएं, उसका महत्व क्या है, ऑक्सीजन का महत्व क्या है, ट्रेकिंग का महत्व क्या है, जल्दी सोना, बिना मोबाइल देखना। तो ये सब चीज़ जो एक गुड लाइफ जानने के लिए ये कैंप बहुत अच्छा चीज़ है। और जो लर्निंग प्रोसेस जो होता है ना, पता भी नहीं चलेगा, यू लर्न मैनी थिंग्स एट द एंड ऑफ द 5 days, बट आपने वो लर्न कर चुका होगा, क्योंकि थ्रू आउट दी दोस्तों के साथ अपने जो भी ॲक्टिव्हिटीज के द्वारा, तो इट्स अ गुड वे आय थिंक. आम्ही इथे आलो आणि इथे येण्याआधी जस्ट असं मनात होतंच की काहीतरी वेगळे सरप्राइजेस असणारच आहेत. सो आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षाही जबरदस्त सरप्राइजेस या समर कॅम्पमध्ये आम्ही अनुभवलेले आहेत. प्रत्येक दिवस म्हणजे हे पूर्ण 5 दिवस कसे गेले हे आम्हाला लिटरली कळत नव्हतं. की एका क्षणी आम्हाला असं एक टास्क होती आमच्याकडे की जिथे आम्हाला लेटर लिहायचं होतं. त्यावेळेस आम्हाला नेचर हिच्या टीमला विचारायला लागलं की आज डेट काय आहे. सो आम्ही कम्प्लिटली कट ऑफ होतो आणि एका वेगळ्या दुनियेची ही सफर आम्ही अनुभवली. या समर कॅम्पचं वैशिष्ट्य म्हणजे की हा समर कॅम्प पालक आणि मूल ह्या दोघांनी मिळून करायचा होता आणि ही संकल्पनाच खूप भारी होती. सो जेव्हा पहिल्या दिवसापासून सुरुवात झाली त्यावेळेस
कसं की गुरुकुल आतापर्यंत आम्ही ऐकून होतो की गुरुकुलमध्ये असं होतं, गुरुकुलमध्ये असं होतं, गुरुकुलमध्ये रोज सकाळी लवकर उठावं लागतं. नेचर हिलच्या या समर कॅम्पमध्ये लिटरली ती गुरुकुल अनुभवल्याचं आज आम्हाला फिलिंग आहे की रोज सकाळी उठणे आणि ती जी दिनचर्या आम्ही जी स्वतःहून आत्मसात केली बेसिकली. सो ही अतिशय एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आमच्यासाठी की रोज सकाळी लवकर उठायचं, योगा करायचा आणि नैसर्गिक जे फळफळावळं आहेत ती खायची आणि त्याने दिवसाची सुरुवात करायची. सो हा अनुभव कम्प्लिटली वेगळा होता आमच्यासाठी आणि टोटली अक्षरशः म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी आम्ही ज्या सवयी ज्या जडलेल्या होत्या, ज्याच्यापासून आम्हाला असं वाटत होतं की ह्या करूच शकत नाही, म्हणजे याच्याशिवाय आपण राहू शकत नाही, तर त्या टोटली सगळ्या सवयी इथे पूर्णपणे आमच्या निघून गेल्या असं म्हणता येईल. आणि नवीन सवयी आम्ही आता इथे आत्मसात करत आहोत. इथे अष्टांग योग, ठीक आहे, याबद्दलची जी माहिती मंगलताईंनी दिली, हा एक्सपिरियन्स म्हणजे मुलासोबत ही गोष्ट शिकणे हे आतापर्यंत कधी म्हणजे असा विचार देखील केला नव्हता. पण ही एक वेगळी कला, ही एक वेगळी काय म्हणता येईल एक शिक्षण जे आतापर्यंत असं कोणी कुठल्याही ठिकाणी शिकवलं जात नाही, ते आम्ही अनुभवलं. या व्यतिरिक्त पंचतत्व जे आतापर्यंत फक्त ऐकून होतो त्याचा योग्य वापर करून ते खेळाच्या माध्यमातून मुलांपर्यंत समजावणे, इव्हन पालकांपर्यंत मी म्हणेन की मुलं आणि पालक या दोघांनाही समजावण्याची जी इथे ज्या पद्धतीने नेचर हिल टीम आणि मंगलताईंनी जे केलं आहे, जे काम केलं आहे, ते म्हणजे म्हणावं लागेल की ते त्यासाठी ॲक्च्युली शब्द नाही आहे की ज्यावेळेस आम्ही बघतोय की अग्नितत्व ते कशा प्रकारे आम्हाला शिकवलं जातं आहे की वेगवेगळ्या टीम फॉर्म करून त्या 5 टीम फॉर्म करून त्या पद्धतीने ती टीम ती सगळी कामं करते. जिथे अग्नीच्या रिलेटेड आपली कुकिंगची कामं आहेत, जलशी रिलेटेड आपले वॉटर मॅनेजमेंटशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते सगळं जल टीम करते. सो हा कॉन्सेप्टच भारी होता आणि जो अनुभवताना आम्हाला म्हणजे तो शब्दात मांडण्यासारखा नाही आहे एवढं मी सांगू शकेन. त्या व्यतिरिक्त ट्रेकिंग, वनभोजन ह्यासारख्या ज्या ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या, तो अनुभव तुम्ही स्वतःहून घ्यावा असं मला वाटेल प्रत्येकाला. तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. जे त्यांचे जे डेली जे इव्हेंट्स असतात ते स्वतः करतात, म्हणजे कपडे धुणे किंवा त्यांना जे काही त्यांचं अंथरूण घालण्यापर्यंत ते सगळं स्वतः करत असतात. त्यामुळे त्यांना डेली जे स्वतः त्यांना एक डिसिप्लिन लागत आहे. हा, म्हणजे त्यांना जे घरी जे करायचं आहे ते त्यांना स्वतःहून करता यावं, त्याचं त्यांना वळण लागावं, त्यांना समजावं, ते ह्याच्यासाठी सुद्धा चांगले इथे म्हणजे नियोजन करण्यात आलेले आहे. आणि मेन म्हणजे वेगवेगळ्या मुलांच्या सोबत ते मिळून मिसळून पण राहत आहेत आणि त्यांनी त्यांच्यासोबत चांगला वेळ पण घालवलेला आहे. आम्ही सकाळी इथे लवकर 5 वाजता सगळे उठतो, त्याच्यानंतर फ्रेश होणे, नंतर 6 ते 7 योगा करताना पण आमच्या लक्षात आलं की जर आम्ही हे डेली स्वतः करू लागलो तर मुलं सुद्धा ते आम्हाला फॉलो, की तसे वेगवेगळ्या वयोगटातील मुलं आहेत, त्यामुळे काही मुलांना लवकर समजेल, काही मुलांना थोडं वेळानं समजेल, पण समजेल त्यांना, ते थोडं आमचं अनुकरण करत करत ते पुढे जातील. आणि जास्त करून आताची मुलं फार चंचल आहेत, मग त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी पण ह्या आणापाणाचा उपयोग होईल त्यांच्या म्हणजे फ्युचर ध्यानमध्ये ते होईल. आणि खाण्यापिण्याच्या सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी आम्हाला इथं आल्यानंतर कशा सोडवाव्यात हे सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी समजलेलं आहे, ज्याचा आम्ही घरी गेल्यानंतर सुरुवात करू त्या पद्धतीनं, थोडंफार का असेना जसं आम्हाला जमेल तसं, पण समजलं तर आहे की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा बदलाव्यात. त्यामुळे खूप छान आम्हाला एक्सपिरियन्स आलेला आहे. आणि मुलं जेव्हा लवकर उठतात तेव्हा ती आपोआप रात्री लवकर झोपतात. म्हणजे हे पण त्यांच्या लक्षात आलं की आपण जेव्हा लवकर उठू, दिवसभर जेव्हा आपण हे वर्कआउट करत असतो सगळं, तेव्हा आपल्याला निवांत रात्री म्हणजे आपोआप ती झोप यायला लागते लवकर, म्हणजे आणि टोटली फोन बंद असल्यामुळे सगळ्यांनी छान एन्जॉय केलेला आहे, एकत्र टाइम घालवलेला आहे. फोटो नाही, मोबाईल नाही, टीव्ही नाही, त्यामुळे खूप गेम्स खेळले, एकमेकांशी बोलणं, त्यांचं मित्र परिवार झालेला आहे, वेगवेगळी मुलं असल्यामुळं आणि छान एक्सपिरियन्स आला आम्हाला इथल्या म्हणजे बाकीचे जे इथले जे आहेत, म्हणजे मंगलताई असू दे किंवा ज्योतिताई, बाकीचे सगळे, यांनी पण आम्हाला खूप छान म्हणजे वेगवेगळे टास्क दिले, जेणेकरून आम्हाला वाटलंच नाही की आम्ही इतक्या दिवस इथं राहिलो. आज आमचा खरं तर आजचा शेवटचा दिवस आहे
पण असं आम्हाला वाटत नाही की 5 अरे दिवस कसे गेले समजलेले नाही आहेत ऍक्च्युली. आणि वेगवेगळे म्हणजे पेंटिंग, त्याच्यानंतर प्लस वेगवेगळे गेम्स मुलांचं, म्हणजे त्यातून त्यांना वेगळं काहीतरी द्यायचं होतं मुलांना. आणि असे रोजची आपली वेगवेगळे कामं. वेगवेगळे गेम्स घेतले आमच्याकडून, म्हणजे एकत्र घेतलं पॅरेंट्स आणि चिल्ड्रन असं दोघांना मिळून त्यांनी टीम करून वेगवेगळे खूप छान गेम घेतले आमचे. त्यामुळं आम्हाला त्यातून युनिटी म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा मुलांचं, असे वेगवेगळे मुलांनी पॉइंट्स त्यामधून शिकले ते. हम्म.